आता आपण संच या घटकामधली छेद आणि संयोग ही संकल्पना अधिक चांगल्या रीतीने समजून घेणार आहोत. तर संच म्हणजे काय? ज्या समूहातील घटक हे अचूक किंवा नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असं म्हणतात, हे आपल्याला माहिती आहे. आता हे समूह जे असतात ते उदाहरणार्थ रंग, प्राणी, गाड्या, व्यक्ती किंवा संख्या अशा कुठल्याही पद्धतीचे असू शकतात. आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपल्याकडे एक संच आहे आणि आपण त्या संचाला एक्स असं नाव देऊया, एक्स असं मानूया. आणि या संचामध्ये या संख्या काही आहेत ज्या मी लिहितो आहे त्या म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की 3, 12, 5 आणि 13. आणि पुढे आपण एक वाय नावाचा अजून एक संच घेऊया. त्या संचामध्ये आपण संख्या घेऊया 14, 15, 6 आणि 3. आणि हे संच लिहिताना आपण त्यांना अशा प्रकारे याला कर्ली ब्रॅकेट्स किंवा महिरपी कंस ज्याला बोलतात त्याच्या अंतर्गत लिहितो. आणि प्रत्येक संचातला घटक लिहित असताना त्याला स्वल्पविरामाने विभाजित करतो. हे तुम्हाला माहिती असेलच. आता आपण या संचांवर काही क्रिया करूया. ठीक आहे. पहिली क्रिया आपली आहे ती म्हणजे दोन संचांचा हा छेद. आणि त्याच्यात आपण बघूया की एक्स आणि वाय ह्यांचा जो छेद असतो, हे चिन्ह आपण बघितलेलं आहे की त्याला छेद किंवा अँड असं म्हटलं जातं ह्याला. आणि एक्स आणि वाय, तर त्याच्यामधले नेमके कुठले कुठले घटक येतील हे आता आपण बघणार आहे. तर या चिन्हाला आपण आणि किंवा आपण याला इंग्लिशमध्ये अँड असं म्हणतो. आणि त्याचं आपण वाचन अशा प्रकारे करू शकतो की एक्स आणि वाय यामध्ये, या दोघांमध्ये असा कुठला घटक किंवा असे कुठले घटक आहेत जे समान घटक आहेत. ठीक आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक एक घटक बघूया. जसं की तुम्ही इथे बघू शकता की इथे 3 ही संख्या एक्स या घटकामध्ये आहे आणि 3 ही संख्या वाय या घटकामध्ये सुद्धा आहे. तर आपण इथे लिहून घेऊया की एक्स आणि वाय या दोन्ही संचांमध्ये असलेली संख्या ही 3 ही संख्या आहे. आता आपण पुढच्या सुद्धा संख्या बघूया. 12 ही संख्या बघा बरं, तुम्हाला इथे दिसते का? तर नाही. 5 ही संख्या दिसते का? तर नाही. 15 आहे पण 5 नाही आहे. आणि 13 ही संख्या दिसते का? तर 13 ही सुद्धा संख्या या वाय या संचामध्ये दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे 3 ही एकच संख्या आपल्याला समान संख्या दोन संचांमध्ये मिळालेली आहे. त्याच्यामुळे एक्स छेद वाय याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 3. आता आपण पुढची क्रिया बघूया ज्याच्यामध्ये आपण दोन संचांचा संयोग जो असतो तो बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण इथे दुसरीकडे बाजूला लिहून घेऊया की एक्स आणि यांचा संयोग. आता हे संयोगाचं चिन्ह तुम्हाला माहिती असेलच, त्याला आपण युनियन असं सुद्धा म्हणतो. तर एक्स युनियन वाय किंवा एक्स संयोग वाय. आणि ज्या प्रकारे या चिन्हाला आपण एक्स आणि वाय असं म्हणतो तसंच इकडच्या चिन्हाला, संयोगाच्या चिन्हाला एक्स किंवा वाय किंवा एक्स ऑर वाय असं देखील म्हटलं जातं. दोन संचांचा संयोग होत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे त्या दोन संचांमधले सगळे घटक हे आपल्या संयोगाच्या संचामध्ये येतात. परंतु जे घटक 2 वेळेस आलेले आहेत किंवा 2पेक्षा जास्त वेळेस सुद्धा आलेले असतील तर त्यांची पुनरावृत्तीही होत नाही. म्हणजेच आपण इथे बघू शकतो की एक्स संयोग वाय यामधील घटक लिहित असताना आपण एक्समधले तर सगळे घटक हे लिहिणारच आहोत. जसं की इथे आपण लिहितोय 3, 12, 5, 13. तसंच वाय या संचामधील सुद्धा आपल्याला घटक लिहायचे आहेत ज्याच्यामध्ये 14, 15 आणि 6 हे घटक येतील. आता 3 हा घटक का नाही आला? तर 3 इथे पहिले एकदा आलेला आहे आणि संयोग संचामध्ये त्या घटकाची पुनरावृत्तीही केली जात नाही. म्हणून एक्स संयोग वाय याच्यामध्ये हे सर्व घटक आलेले तुम्ही बघू शकता. तर आता हीच प्रक्रिया आपण वेन आकृती किंवा वेन डायग्राम ह्याच्याद्वारे समजून घेऊया. वेन आकृतीमध्ये आपण एक मोठा आयत इथे घेतला आणि जो आपल्याला या संपूर्ण संख्यांचा संच आहे असं दाखवतो किंवा आपण त्याला संख्यांचा विश्वसंच असं सुद्धा म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये हे दोन जे संच आहेत
ते आपण काढूया. तर एक्स या संचासाठी मी एक वर्तुळ काढलं इथे आणि त्याच्यामध्ये एक्सचे घटक लिहूया. तर इथे आपण लिहिला पहिला घटक 3, नंतर 12, 5 आणि 13. आणि आता आपण इथे दुसरा संच दाखवण्यासाठी एक दुसरं वर्तुळ काढूया. आणि तुम्ही बघू शकता की 3 हा घटक हा दोन्ही संचांमध्ये असल्यामुळे तो इथे जो कॉमन घटक किंवा सामायिक घटक असं म्हणतात तो इथे मध्ये दाखवलेला आहे. म्हणजे 3 ही संख्या एक्समध्ये सुद्धा आहे आणि वायमध्ये सुद्धा आहे. आणि आकृतीमध्ये सुद्धा आता आपण वायचे घटक लिहून घेऊया, ज्यामध्ये 14, 15, 6 आणि हा 3 इथे सुद्धा आलेला आहे. म्हणजेच जेव्हा आपण एक्स छेद वाय यामधल्या समान घटकांबद्दल बोलत होतो तेव्हा तुम्हाला समजलं असेल की इथे येणारी 3 ही संख्या ही 2 संचांचा मधला सामायिक घटक आहे. आणि त्याला आपण अशा प्रकारे रंगवून घेऊया आणि त्याला खाली लिहून घेऊया की ह्याचा अर्थ आहे एक्स छेद वाय. तसंच पुढे आपण ज्या प्रकारे बघितलं की एक्स युनियन वाय किंवा एक्स संयोग वाय याच्यामध्ये या दोन्ही वर्तुळामधील सर्व घटक येतात. त्यांना आपण अशा प्रकारे रंगवून घेऊया आणि त्याच्यामधले एक्स आणि वायचे सर्व घटक दाखवण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता या रंगामध्ये आपण इथे लिहिलेलं आहे, ज्याच्यात सर्व घटक येतील आणि त्याचा अर्थ होतो एक्स संयोग वाय. याच संकल्पनेवर आधारित आपण अजून एक उदाहरण बघूया. त्याच्यामध्ये मी एक सेट इथे घेतो. तुम्ही बघू शकता की संच ए मध्ये हे घटक लिहिलेले आहेत 11, 4, 12 आणि 7. आणि अजून एक संच घेऊया संच बी, त्याच्यामध्ये आपण घटक लिहूया 13, 4, 12, 10 आणि 3. आता आपण पहिली क्रिया इथे बघूया, ती म्हणजे ए छेद बी. म्हणजेच ए आणि बी याच्यामध्ये कुठले समान घटक आहेत ते आपण बघूया. इथे तुम्ही बघू शकता की 11 हा जो घटक आहे हा संच बी मध्ये नाही आहे. 4 हा जो घटक आहे तो संच बी मध्ये आहे, म्हणून आपण इथे ए छेद बी ह्याच्यामध्ये 4 लिहिलेला आहे. तसंच 12 हा जो घटक आहे हा सुद्धा संच ए मध्ये आहे आणि संच बी मध्ये सुद्धा आहे, तो पण आपण इथे लिहून घेतला आहे. 7 हा घटक नाही आहे आणि पुढचे सुद्धा घटक नाही आहेत ऑब्व्हियसली, तर आपण हा संच इथे बंद करूया. आणि हे झालं आपलं ए छेद बी. आता याला तुम्ही संच सी म्हणून सुद्धा नाव देऊ शकता, हे तुमच्यावर अवलंबून आहे. संच सी किंवा एक्स वाय किंवा तुम्हाला जे सुद्धा नाव द्यायचं असेल ते तुम्ही त्याला इथे देऊ शकता. तसंच आपण पुढची क्रिया बघूया की ज्याच्यामध्ये ए संयोग बी किंवा ए युनियन बी ज्याला आपण म्हणतो त्याचं उत्तर काय येईल. तर 2 संचांचा संयोग घडत असताना किंवा युनियन ऑफ 2 सेट्स आपण ज्याला म्हणतो ते घडत असताना त्या 2 संचांमधील सर्व घटक त्यांची पुनरावृत्ती न होता घेतले जातात. हे तुम्ही आधी पण बघितलं. तर आपण त्या प्रकारे लिहून घेऊया की ए संयोग बी बरोबर आता इथे ए मधले सर्व घटक येतील, जसं की 11, 4, 12, 7 आणि बी मध्ये त्याच्यातले वेगळे जे घटक आहेत जे ए मधली पुनरावृत्ती न साधता येतील ते आपण इथे लिहून घेऊया, जसं की 13, 10, 3. आणि हा संच महिरपी कंसाने बंद करूया.